हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. तू आकांक्षाला फोन करून सांगितलं होतंस की शकुंतलाजी पोलीस स्टेशन मध्ये आहे. हो पूर्वा, आकांक्षाचं लग्न ठरलंय, पण तिचं नशीब खूप चांगलंय हा आजी. मला असं कळलंय की ज्या मुलाशी तिचं लग्न ठरलंय खूप शिकलेला आहे तो. मी कधीही विचार केला नव्हता की आकांक्षा आमच्या बरोबर असं काय वागेल. मी तिला नेहमी पूजाप्रमाणेच मानत होतो, पण तिने आमची काळजी नाही घेतली. मी इन्स्पेक्टर साहेबांना एवढंच सांगितलं होतं की जोपर्यंत पूजाची साक्ष येत नाही तोपर्यंत शकुंतला काकूंशी जरा नीट वागावं. आणि तू पाहिलंस ना, पूजानेही त्यांच्या बाजूनेच साक्ष दिलीये. हो आकांक्षा, पण अपूर्वाला वाटतं की पूजाने जी साक्ष दिलीये ती कोणाच्या तरी दबावाखाली येऊन दिलीये. त्यांना असं वाटतंय की ती जे काही सांगते ते खरं आहे. नाही ताई, त्यांना हे सगळं खरं यासाठी वाटत होतं कारण ती त्यांना तिची बाजू व्यवस्थित पटवून देत होती. ना कधी ती तिच्या माहेरी स्वस्थ बसली आणि ना आता ती तिथे तिच्या सासरी स्वस्थ बसते. ताई, तुला माहिती नाहीये तिने शकुंतला काकूंबरोबर काय केलंय. काय केलंय पूजाने, आणि या गोष्टी तुला कशा कळल्या? ते ताई, मी विराजला भेटले होते. जेव्हापासून ती मांत्रिकाची केस झाली आहे तेव्हापासून दीनानाथजी विराजला मला भेटायला आणि बोलायला परवानगी देत नाही. त्या दिवशी आम्ही योगायोगाने भेटलो. त्याने मला सांगितलं की हे 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 तर दागिने आहेत. दागिने मिळालेत. कुठे मिळालेत? कोणी आणलेत? हे दागिने आपल्या खोलीत सापडलेत. बाबा, काल एक माणूस आईंना भेटायला आलेला. त्याने आईंना एक पिशवी दिलेली, बंद पिशवी. पण आज जेव्हा हे दागिने मला सापडले ना, तेव्हा माझा संशय खरा ठरला. पूजाने शकुंतला काकूंवर दागिने चोरल्याचा आरोप केलाय. तू हे काय बोलतेस आकांक्षा? पूजाने हे असं केलं? होत आहे. जी मुलगी दुसऱ्या घरात सून म्हणून जाते पण स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखत नाही, ती मुलगी स्वतःच्या भावाशी कितीही खोटं बोलू शकते ताई. पण ताई, मी सुद्धा गप्प नाही बसणार. मी जिजूंना या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. सगळं खरं खरं सांगणार आहे त्यांना. नाही आकांक्षा, तू अपूर्वाला फोन नको करू. उद्या तुझं लग्न आहे आणि माझी इच्छा नाहीये की आज अशी कुठलीही गोष्ट हो ज्याने तुझा मूड खराब होईल. आणि पूजाने काही केलंय नाही केलंय ते मी नंतर बघून घेईन. तसंही ही आमच्या घरातली गोष्ट आहे. मी त्याच्यावर उपाय काढेन. ठीक आहे ताई, पण तू लवकर इकडे ये. मी तुझी वाट बघते. ठीक आहे. अपूर्व ऑफिसमधून येताच मी निघून येईन. आपली काळजी घे. बाय. बाय. सुनबाई, आई. हाय. पूजाने काय केलंय? आकांक्षा काय बोलत होती? काहीच नाही आई, काहीच नाही केलंय. मला माहितीये पूजा काहीही वेडवाकडं करू शकते, पण यावेळी तिने काय केलंय हे जाणून घेणं गरजेचं आहे. आई, पूजाने शकुंतला काकूंवर अम्माजींचे दागिने चोरल्याचा आरोप केलाय.
खरं तर अम्माजींनी पूजाला दागिने घालायला दिले होते आणि ते दागिने चोरले गेले आणि नंतर ते दागिने शकुंतला काकूंच्या कपाटातून निघाले तर पूजाने त्यांच्यावर आरोप लावला की ते दागिने त्यांनी चोरले. पण विराजने सांगितलं की ते दागिने त्याच्याकडून आणले ज्याने ते चोरले होते. पण पण काय बोल ना. आई, नंतर विराज आणि पूजामध्ये वाद झाला आणि तो म्हणाला की ते दागिने कोणीच चोरले नव्हते. पूजाने काकूंचा सूड घेण्यासाठीच असा आरोप केला होता कारण तिला असं वाटतं की शकुंतला काकूने तिला मनापासून स्वीकारलं नाहीये म्हणूनच ती त्यांचा असा सूड घेत होती. काय करावं या मुलीचं. इतकी चांगली सासू मिळालीये तरीही तिच्यावर एवढ्या खालच्या पातळीचा आरोप लावला. माहित नाही शकुंतला ताई तिला माफ करू शकतील की नाही. शकुंतला काकूंनी तर पूजाला माफ केलंय आणि त्यांच्या मनात देखील असं काही नाहीये आई. पण हो, आता पूजाने अशी चूक पुन्हा करायला नको आई. जर असं असेल ना तृष्णा तर पूजाला मी समजावेन. आपल्या सासरला आपलं घर समजावं, सगळ्यांना प्रेम आणि सन्मान द्यावा. असं कोणतं काम करू नये ज्याने आपली मान खाली झुकेल. बाबांसाठी लग्नाचं आमंत्रण. कोणत्या तरी अनिल आणि आकांक्षाच्या लग्नाची पत्रिका आहे. आकांक्षा तृष्णावहिनीची बहीण. नाही नाही नाही, ही कोणत्या तरी श्रीमंताची पत्रिका आहे. ती नसेल. आणि तसंही त्यांची पत्रिका आम्हाला कशी येईल. आकांक्षा. नाहीतर असं तर नसेल ना की ही तीच आकांक्षा असेल. का माझ्या मनात येते की कार्ड खोलून बघावं. हो, एकदा बघतेच. आकांक्षा वर्मा, दीपक वर्मांची सुकन्या. तर आकांक्षाच्या लग्नाचं कार्ड आमच्या घरात. वा, या कारणामुळे घरात वादळ नाही येणार असं तर नाही होणार. मी आताच जाऊन आईंना सांगते. मग बघते काय हाल होत आहेत आईंचे. पण मी हे कार्ड आईंना का देऊ. नाही नाही, त्यांना हे कार्ड दिलं तर त्या लपवून ठेवतील. शेवटी त्यांच्या मुलाच्या जीवनाचा प्रश्न आहे. मी हे कार्ड उद्या बाबांना देईन. मग आईंकडे हे प्रकरण सांभाळण्यासाठी वेळच नाही राहणार. सुकन्या आमच्या कन्या.
ए म्हातारे, तुला काय वाटलं ही मुलगी तुला वाचवू शकते? तुम्हा लोकांना जे बोलायचंय ते माझ्याशी बोला, यांच्याशी नाही. ए म्हातारे चल. सोडा त्यांना, हात सोडा. आजींचा हात सोडा. जर आपण आपल्या आयुष्यात आपल्या आई वडिलांना थोडं जरी सुख दिलं ना, तर यापेक्षा जास्त मोठी गोष्ट काही होऊच शकत नाही. मला तर नेहमी हेच वाटेल की माझे आई वडील नेहमी खुश राहू. माझी तुम्हाला काही मदत झाली याहून मोठी गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही. हो, आज आई सुद्धा तुला भेटायला येणार होती, पण तिने मला सांगितलंय की जेव्हा कधी मी तुला भेटेन तेव्हा तिच्यातर्फे तुझे आभार मानायला. काकूंना म्हणावं त्यांनीही माझे आभार मानायची काही गरज नाही. आणि तसंही मी त्यांच्या मुलीसारखी आहे आणि मुलीचे आभार कधीच मानायचे नसतात. तुमच्याशी बोलल्यानंतर खूप बरं वाटतं. मला सुद्धा. माझा कोणीच मित्र नाहीये, पण जेव्हा तुमच्याशी बोलते तेव्हा वाटतं एका जवळच्या मित्राशी बोलते. कसलं आमंत्रण? विराज, माझं लग्न ठरलंय आणि 2 दिवसांनी माझं लग्नही आहे. विराज, आई, अजूनही आकांक्षाबद्दलच विचार करतोयस? हो आई. काय करू आई, तिच्या व्यतिरिक्त काही सुचतच नाही. असं वाटतंय की तिच्याशिवाय या दुनियेत माझ्यासाठी कोणीच नाही. एवढं प्रेम करतोस आकांक्षावर? हो आई, मी खूप विचार केला आई. नाही राहू शकत मी तिच्याशिवाय. आई, मी तिला विसरण्याचा खूप प्रयत्न करतोय, पण मला तिला विसरताच येत नाहीये. विराज, आम्ही समजू शकतो. आकांक्षा एक चांगली मुलगी आहे. तिला विसरून जाणं सोपं नाहीये. पण तुला तिला विसरावंच लागेल. आता तिचं लग्न होणार आहे विराज, आणि तुम्हा दोघांसाठी हेच बरोबर आहे की तू तिला विसरून जावं. कसं विसरू आई, कसं? आई, मी आकांक्षाला जेवढं विसरण्याचा प्रयत्न करतोय ना, ती मला तेवढीच आठवते. आई, तुला माहितीये, तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी आपलंसं वाटत असेल ना, तर ती आकांक्षा आहे. सुकन्या आमच्या कन्या. आई, तुला माहितीये, तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी आपलंसं वाटत असेल ना, तर ती आकांक्षा आहे. आई, तिने मला जगणं शिकवलंय. मला जगण्याची एक नवी प्रेरणा दिली. तिने मला शिकवलंय की स्वतःसाठी जगणं किती सोपं असतं आणि दुसऱ्यांसाठी जगणं किती कठीण. आई, आकांक्षाने माझे संपूर्ण विचार बदलले. त्यामुळे तिला विसरून जाणं खूपच कठीण आहे. आई, असं तर नसेल ना की
आकांक्षा ही मला पसंत करत असेल, पण ही गोष्ट तिच्या लक्षात येत नसेल. आई, मला आकांक्षाला एकदा भेटायला हवं आणि तिला हे विचारायला हवं की तिच्या मनात नक्की काय आहे. नाही विराज, तू आकांक्षाला फोन नको कर. का आई? तुला नाही वाटत की मी आकांक्षा सोबत बोलावं? तिच्या मनात काय चाललंय हे तिला विचारावं. कारण विराज, आम्हाला खरं माहित आहे. कारण आम्ही आकांक्षाशी बोललोय विराज. ती तुझ्यावर प्रेम नाही करत. तू आकांक्षा सोबत याबाबत बोललीस? हो विराज, जेव्हा तू आम्हाला सांगितलंस की आकांक्षाचं लग्न होणार आहे आणि तू तिच्यावर प्रेम करतोस, तेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही एकदा तरी आकांक्षा सोबत बोलायला हवं. म्हणूनच आम्ही आकांक्षाला फोन केला. आई, तू आकांक्षाला सांगितलंस की मी तिच्यावर किती प्रेम करतो? नाही विराज, आम्ही तिला काहीही नाही सांगितलं. कारण पहिले आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं की आकांक्षाच्या मनात काय आहे. आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं की मुलगा तुझ्या पसंतीचा आहे की तुझ्या आई वडिलांच्या पसंतीचा. काकू, आई बाबांना तो आवडलाय. बरं झालं असतं जर तू तुझ्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं असतंस. कमीत कमी तुला त्याचा स्वभाव आणि त्याच्याबद्दल सगळी माहिती असते. पण काकू, मला असं कोणी आवडलंच नाही आणि माझा असा कुठला मित्रही नाही की ज्याच्याशी मी लग्न करावं. पण तिच्याशी बोलल्यावर आम्हाला समजलं की आकांक्षा तुला फक्त एक चांगली व्यक्ती आणि एक चांगला मित्र समजते. ती तुझ्यावर प्रेम नाही करत विराज. विराज, आकांक्षाशी बोलल्यावर आम्ही तुला एवढंच सांगू शकतो की तू आकांक्षाला विसरून जा. जमल्यास स्वतःचं आयुष्य नव्याने सुरू कर. हे बरं झालं आई की तू मला सगळं खरं सांगितलंस. नाहीतर मी या गैरसमजुतीत राहिलो असतो की आकांक्षा माझ्यावर प्रेम करते. आई, मी देवाजवळ प्रार्थना करीन की आकांक्षा जिथे कुठे राहील सदैव आनंदी राहील. तिच्या मनात ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत देव त्या पूर्ण करो. सुकन्या आमच्या कन्या. घरातल्या लँडलाईन वरून फोन. बिंदिया असेल. हॅलो हॅलो पूजा, अगं मी बोलतेय. आई, तू अचानक फोन केलास? सर्व ठीक तर आहे ना? हो पूजा, बस तुझ्याशी बोलावंसं वाटलं म्हणून फोन केला. बरं झालं आई. तसं माझं दादांसोबत बोलणं झालं होतं. हो, तुझ्याशी बोलणं झाल्यानंतर अपूर्वने घरात मोठा तमाशा केला. त्याने सुनबाईला आकांक्षाच्या लग्नाला जायला मनाई केलीये. आई, त्यात माझी काय चूक आहे? मी तर तेच सांगितलं जे खरं होतं आणि योग्य होतं. खोटं. मी हे मान्य करणारच नाही की शकुंतलाजी तुला मारण्याचा प्रयत्न करतील. हं? त्या असं काही करणारच नाहीत. पण हो, तू नक्कीच काहीतरी वेडवाकडं करू शकतेस. म्हणजे मी काय केलंय? तू प्लीज मला जे काही आहे ते स्पष्टपणे बोल आई.
मला हे कळलंय की तू शकुंतला ताईंवर दागिने चोरल्याचा आरोप लावलायस. ही गोष्ट खरी आहे की नाही? पूजा, तुझं मौन मला सांगतंय की ही गोष्ट खरी आहे. तू खूपच वाईट केलंयस. तू आपल्या देवीसारख्या सासूवर आरोप लावून खूप मोठा गुन्हा केलाय. पूजा, मी जे काही केलंय ते अगदी बरोबर आहे. आईने अजून मला त्यांची सून म्हणून मनापासून नाही स्वीकारले. मग तू असा आरोप लावशील? हा, तुला त्यांचा विश्वास प्रेमाने जिंकता आला पाहिजे. त्यांना आपलेपणाने सन्मान देऊन त्यांच्या मनात स्थान निर्माण केलं पाहिजे. जशी तृष्णावहिनी करते तसं ना? हो ना आई? तृष्णावहिनी तुला फक्त आणि फक्त मूर्ख बनवते. तिच्या गोड गोड बोलण्याने फसवते. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या सुकन्या सुकन्या